मध्ये आपल्याला आज एक फ्लॉवर पॉट आपण आतापर्यंत बघितलं की नवीन फ्लॉवर पॉट आपण शिकलात, पण आज आपल्याला डिजिटल फ्लॉवर पॉट कसा तयार करायचा, या फ्लॉवर पॉटचं रेखाटन, या फ्लॉवर पॉटचं कलरिंग कसं करायचं आहे, या व्हिडिओतून तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. फ्लॉवर पॉट आपण अनेक पद्धती करतो, सिंपल पद्धती करतो, एखादा गोल आकार असेल किंवा एखादा लंब कृती आकार असेल किंवा अशा अनेक प्रकारचे आकार आपण या ठिकाणी बघितले. तर आज आपल्याला हे व्हिडिओमधून एक पक्ष्यांच्या आकारातला फ्लॉवर पॉट आपल्याला तयार करायचा आहे. तर तो तयार करताना कशा पद्धतीने तयार करायचा आहे, आपण सुरुवात करू आपल्या रेखाटनाला. एक फ्लॉवर पॉट आपल्याला करायचा आहे, तो एक आकार घेणार आपण, जेणेकरून तो आकार आपल्याला पक्षामधून दाखवायचा आहे आणि फ्लॉवर पॉट तयार करायचा आहे. मोर सर्वांनी बघितलाय, या मोराच्या साह्याने आपला त्याच्या आकारानुसार आपल्याला फ्लॉवर पॉट तयार करायचा आहे. मोरांचा जो आकार आहे त्याच्यावरती आपण एक फ्लॉवर पॉट तयार करणार. पहा, सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, या पद्धतीने एक रेखाटन अगोदर तुम्हाला करून घ्यायचं आहे. एक आकार पक्षाचा जसा आकार आहे तसा आपल्याला या ठिकाणी आकार करून घ्यायचा आहे. या आकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तसा हे पहा. त्यानंतर हा एक आकार आपल्या पक्षाचा जो आहे तर त्या पद्धतीने आपण दाखवला. पक्षाचा आकार आहे, याच्यावरती आपल्याला फ्लॉवर पॉट तयार करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला एक डिझाईन आपल्याला तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, हा झाला बाह्य आकार. याच्यामध्ये आपल्याला काय डिझाईन करता येईल का हे बघायचं आहे. असा एक आकार मी या ठिकाणी काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, याला फ्लॉवर पॉट म्हणजे याच्यामध्ये डिझाईन करायचा. आता मला सांगा, हा टोटल बाह्य आकार घेतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला काही आकार टाकायचे, जेणेकरून तो आकार फ्लॉवर पॉटचा दिसला पाहिजे. आणि फ्लॉवर पॉटचे अनेक म्हणजे फ्लॉवर पॉटचा आकार दिसतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक टाकता येतात. त्याच्यामध्ये अनेक पक्ष्यांचे, फुलांचे, पानांचे आकार आपण टाकू शकतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, जसा आकार दिसतो त्या आकाराला कोणता एक आकार आपला बसेल, जेणेकरून ते तुम्हाला इथे डिझाईन क्रिएट करतात. आता समजा मला इथे डिझाईन क्रिएट करायचं आहे, हा एवढासा पार्ट आहे, याच्यामध्ये मला डिझाईन क्रिएट करायचं आहे. तर कशा पद्धतीने डिझाईन क्रिएट करता येईल. आता एवढ्या भागामध्ये मला डिझाईन करताना मला काय करावं, मी काय करेन, याचे टोन तयार करेन. हे बघा, या पद्धतीने हा एक टोन, हा दुसरा टोन, म्हणजे डोळा पण दिसतो आणि याच्यामध्ये टोन पण तयार करतो. आपण फक्त या पद्धतीने घेतलेला आकार. त्यानंतर काय करणार, आता या पार्ट मध्ये आपल्याला काय करता येईल का, बाबा या पार्ट मध्ये आपल्याला जेणेकरून असं कोणतं डिझाईन ठेवता येईल का, ते एक डिझाईन वाटणार आणि क्रिएट छान वाटणार आहे की याच्यामध्ये कोणता आकार छान वाटेल. तर मी काय करेन, एवढ्या पार्ट मध्ये एखादा फुलाचं रेखाटन दिसणार. एवढ्या पार्ट मध्ये काय केलं, फक्त मी एक फुल या ठिकाणी काढलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या इथं आपल्याला थोडंसं आणखीन आता एक याच्यामध्ये काही डिझाईन करायचं आहे. या पार्ट मध्ये वरती काय डिझाईन करतात ते डिझाईन करा, इथं काय करतात ते करा. आता राहिला हा एवढासा स्पेस. या स्पेस मध्ये काय करता येईल, आता इथे काय करणार मी, हा एक आकार मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एक अशी थीम तयार करायची आहे, तुम्हाला कशा प्रकारे थीम तयार करायची आहे. आता सपोज याच्यामध्ये आपल्याला एक टोन मध्ये याच्यामध्ये अजून पार्ट करून आपलं डिझाईन करायचं आहे. समजा याच्यामध्ये आणखी काय केलं, एक पुन्हा रिपीट केलेलं आहे.
यानंतर काय करायचं, या पार्टमध्ये पुन्हा आणखी याच्यामध्ये तुम्हाला काय डिझाईन करायचं याच्यामध्ये तुम्ही पानं काढा, फुलांचे आकार काढा, किंवा लहान हा पार्ट या कामामध्ये आपण काय करायचं, या पार्टमध्ये पुन्हा हे पहा. त्यानंतर ना अशी टोन द्या. आता हा आणि हा भाग स्पेसवर चांगला वाटतो, म्हणजे याला बॅलन्स एकदम साध्य झालं. आता इतर मात्र तुम्हाला काय करायचं आहे, या पद्धतीने आपल्याला म्हणजे ब्लॅक रंग पूर्ण भरायचा एवढ्या पार्टमध्ये, जे म्हणजे आतमध्ये फुलं ठेवता येतात त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं. आता या पार्टमध्ये तुम्हाला काय करायचं का, इथं बघा रेषात्मक, रेषा प्रभावी असली पाहिजे. रेषा तिरप्या, आडव्या, उभ्या ज्या रेषा असतात यामुळे त्याचा सराव करून आपल्याला याच्यामध्ये संकल्प चांगल्या पद्धतीने डिझाईन आपण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. पहा आता थोडासा फ्लॉवर पार्टचा आकार आपला तयार झालेला आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आणखी कोणत्या भागामध्ये डिझाईन करायचं का पहा. नसेल तर याच्यावरती आपण स्ट्रक्चर घेऊ शकतो, ते पोत आपण नंतर. चला आता आपण आपल्या कलर कामाला सुरुवात करू. आता आपल्याला हा फ्लॉवर पॉट एखाद्या रंगसंगतीमध्ये रंगवायचा आहे, एखाद्या रंगसंगतीमध्ये रंगवायचा आहे. तर कुठली रंगसंगती यासाठी योग्य असेल तर त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. समजा सपोज मी एक कलर या ठिकाणी घेतलाय, ब्ल्यू असो किंवा साधारणतः जांभळा असेल. आता जांभळा कलर मी काय करतो, हा एक जांभळा कलर आहे तो निवडून घेतो मी. याच्यामध्ये टोटल जांभळ्या कलरचे टोन आपल्याला आता पाहायचे. हे पहा, एकदा जांभळ्याचे टोन पाडून घेऊ आपण. चला आपल्याला काय करतो, अगोदर जो फ्लॉवर पॉट आहे तो एक रंगामध्ये आपल्याला निवडायचा आहे. कुठल्याही एक रंगामध्ये आपल्याला काम करायचं आहे. कुठल्याही एक रंगामध्ये ठेवा, किंवा तुम्हाला अनेक एका स्टोन मध्ये तुम्हाला दाखवायचं तर एका टोन मध्ये दाखवा, किंवा दोन रंगामध्ये दाखवायचं तर दोन रंगामध्ये दाखवा. आपण काय करू, रेड कलर मध्ये पुन्हा घेऊ वाटल्यास. अशा पद्धतीने आपण काय करू, आता चला आता आपण काय करू, आपल्या रंग कामाला सुरुवात करू. पहा सुरुवातीला आपल्या डार्क टोन जे कुठे देता येईल ते बघायचं आहे. या पार्टमध्ये मी डार्क टोन दिला, एक टोन. त्याच्यानंतर ना या भागामध्ये, त्यानंतर ना एकदम लाईट बा एक पार्ट मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर वाटलं तुम्हाला रेड कलर मध्ये घ्यायचं आहे, थोडं रेड कलर मध्ये घेऊन हे करा. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये पुन्हा टोन तयार करा. याच्या पाठीमागचा तुम्हाला डार्क आहे तर डार्क करून घ्या. हा लाईट टोन देऊ द्या. याच्यामध्ये पुन्हा डार्क टोन यायचा, हा एक दोन याच रंगामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. हे पहा लाईट टू डार्क रंग जात असताना या पद्धतीने तुम्हाला काम करायचं. पुन्हा वाटते की तुम्हाला डार्क पुसून यायचं आहे, पुन्हा डार्क टोन इथे द्या, पुन्हा थोडासा त्याच्यापेक्षा लाईट टोन द्या. थोडंसं आणखी आपल्याला हे करायचं. इथे तसंच करा, हे डार्क तुम्हाला वाटलं मला आणखीन लाईट द्यायचं आहे.
आता पण इकडं डार्क आहे इकडून पण डार्क आहे म्हणजे जेणेकरून तो थोडासा स्पेस आणखी आपल्याला हे दिसेल. या पद्धतीने वाटलं तर आणखी तुम्हाला लाईट घ्यायचा असेल तर हा लाईट इथे टाकायचा आहे बघा. थोडा हा पार्ट दिला. आता तुम्हाला वाटतं सर आता इथं जर आपण तिथं आणखी छान वाटतं सर कारण हा पार्ट येताना हा पार्ट आणखी वेस्ट लागतो. तर पुन्हा तुम्ही काय करा इथं लाईट करून घ्या. लाईट घेऊन टाकू आणि पुन्हा ह्याच्यामध्ये काय करू असं एक ब्लॅक रंग ठेवून देऊ. डोळ्याचा सुद्धा आकार आपल्याला दिसून जाणार आहे. आता काय करायचं इथं पण तसंच इथं पण डार्क लाईट घेऊ आपण या बाजूने येऊन किंवा या बाजूने येऊन इथं लाईट घेऊ आपण वाटल्यास किंवा डार्क टाकू. हे पहा हा डार्क पुन्हा या बाजूला डार्क हे लाईट हा लाईट. आता इथं पूर्ण काय करायचं आपल्याला ब्लॅक रंग द्यायचा आहे. याच्यामध्ये पूर्ण ब्लॅक रंग द्यायचा आहे या पद्धतीने. आता राहिला स्पेस आपला हा इथे देऊन टाका. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं आता याला आपण आणखी काय डिझाईन आता बघा जेव्हा आपण काम करतो काम केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही चुका आहेत का आणखीन आपलं काय काम करायचं ते काम आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. समजलं? कारण हे डिजिटल असल्यामुळे काय होतं याच्यानं थोडासा जो काही पार्ट असतो व्हाईटचा तो व्यवस्थित आपल्याला रंगवता येणार कारण बारीक असल्यामुळे या ठिकाणी रंगवता येणार नाही किंवा प्रश्न. आता तुम्हाला वाटलं माझं हे डिझाईन झालेलं आहे माझा एक फ्लॉवर पार्ट असा तयार झालेला आहे. या फ्लॉवर पार्टला अजून आपल्याला काय करता येईल तुम्हाला थोडंसं हा पार्ट जो आहे असा आणा जेणेकरून तुमचा पॉट जो आहे तो जागेवर व्यवस्थित बसेल हा विचार. म्हणजे फ्लॉवर पॉट काढल्यावर तर नुसतं तो बसेल का खाली म्हणजे याचा उपयोग सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्याचं काय करायचं आहे उपयोगासाठी सुद्धा तुम्हाला काम करून घ्यायचं आहे. म्हणजे हे फ्लॉवर पॉट एका ठिकाणी ठेवलेलं आहे असं दिसलं पाहिजे. आता याच्यावरती आपण स्ट्रक्चर करणार आहोत. पहा स्ट्रक्चर करत असताना आपल्याला काय करायचं आहे सपोज आता मी याच्यामध्ये एक स्ट्रक्चर करणार आहे. तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे पोत म्हणजे आपल्या चित्रामध्ये 5 मूलतत्वे रेषा आकार रंग छायाभेद आणि रेषा आकार रंग छायाभेद आणि पोत हे 5 मूलतत्वे तुमचे आले पाहिजे तर चित्र उत्कृष्ट दिसतं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं तुमचं याच्यामध्ये काय झालं म्हणजे सांगायचा उद्देश काय याच्यामध्ये तुमची चित्र आली आकार आला रेषा आली आकार आला रंग आला त्याच्यानंतर याच्यामध्ये आता छायाभेद म्हणजे छटा आल्या आणि त्याला पोत. आता याच्यावरती आपलं स्ट्रक्चर करायचं. पहा
चला आता मला टेक्स्चर कोणत्या कलरमध्ये करता येईल ते बघून घेऊ, जेणेकरून ते उत्कृष्ट वाटणार. याच्यामध्ये थोडंसं मी लाईट रंग घेतो, हे पहा, आणि हे टेक्स्चर आपल्याला करायचं. काही भागामध्ये टेक्स्चर करायचं आहे. फक्त काही भागामध्ये टेक्स्चर करा तुम्ही. आता रेडमध्ये मला काही स्टेपचे दाखवतील, तर मी रेडमध्ये काय करेन, डार्क टोन देईल, तो डार्क टोनचा स्टेपचे दाखवून हे पहा. तुम्हाला दाखवायचं दाखवा, नसेल तर नका दाखवा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने फ्लॉवर पॉट आपल्याला तयार करायला. याला वाटलं तुम्हाला बॅकग्राऊंडला एखादा कलर द्यायचा असेल, तुम्हाला बॅकग्राऊंडला एखादा कलर द्यायचा असेल, तो थोडासा लाईट म्हणजे आणखी तुम्हाला काय असणार बेटर, म्हणजे एखाद्या ह्याला दिसलं तर पूर्ण हे चित्र अशा पद्धतीनं आपलं हे संकल्प चित्र कंप्लीट झालेलं आहे. चित्र तयार झालं म्हणजे जेणेकरून फ्लॉवर पॉट, आपण डिजिटल फ्लॉवर पॉट आपला तयार झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे केलं, आपण स्ट्रक्चर केलं, म्हणजे याच्यामध्ये पोत आला, त्याच्यानंतर रेषा, आकार, रंग, छायाभेद आणि पोत या सर्व गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत लक्षात. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला थोडं काही जर राहिलेलं असं डिटेल्स ड्रॉइंग आपल्याला जर करायचं असेल ते करा, किंवा याच्यावरती एखादं अट्रॅक्शन पॉईंट ज्याला म्हणतो आपण, तर ते पण आलं पाहिजे, किंवा व्हाईट रंगामध्ये काही लक्ष या पद्धती असेल तर तुम्हाला इथं यापर्यंत थोडंसं डिझाईन करा, किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला काय करता येत असेल, तुम्हाला वाटतं सर याच्यामध्ये ग्रीन एका स्टोअरमध्ये आपण काम केलं बरं का, या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. चल